झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज। सरपंच अहो इथं रानात काय करताय हा? डॅडी आपल्या गावात असं घडलं असं वाटलं नव्हतं. अहो, पण काय घडलंय काय? डॅडी तुम्हाला खरंच माहिती नाही. अहो हे सगळं आमच्या नाकाखाली घडतं याचं फार मोठं आश्चर्य आहे. डॅडी बहुतेक त्यांना अशाबद्दल कळेल दिसतंय. सरपंच काय झालंय ते नीट समजल असं सांगाल का? मला तर वाटतंय आता पोलिसांनाच बोलावलं पाहिजे. त्याशिवाय हे प्रकरण बाहेरच येऊ शकत नाही. म्हणजे का नाही पोलिसांना पकडतील आणि शिक्षा देतील. हा डॅडी आपण इथनं पळून जाऊया. नाही पण पोलीस कशाला हा? डॅडी तुम्हाला काय सांगू, अहो आपल्या गावात 2 लोक सापडलेत आणि नशेत धर्मशाळाच्या पाठीमागं पडलेत. असं होय. त्यांना जर वेळेतच पोलिसात नाही दिलं तर गावातली बाकीची पोरं बिघडतील. त्यामुळे हे डॅडी कुठेतरी थांबलं पाहिजे. होय तर नाही नाही गावात ही कीड नकोच बा. अहो म्हणूनच तर त्यांनी कुठं कुठं अड्डे केले ते बघत फिरतोय. नाही बरं हिथं शोधायची काहीच गरज नाही. म्हणजे आमच्या नजरेखालची जागा ही आमची माणसं येत जात असतात इथं, आम्ही बी येत जात असतो. तर डॅडी खरं सांगायचं, काल तुम्ही इथं होता का नाही? होता का नाही सांगायचं. अहो मी माझ्या डोळ्यांनी बघितलंय. अहो सरपंचाला मी किती वेळा सांगितलं डॅडी सुद्धा. अहो सरपंच ऐकते ती का? कळलं का सरपंच? आम्हीच होतो घरी असलो की एखादी चक्कर मारतो बा आम्ही. हे बघा सरपंच तुम्ही काय बी काळजी करू नका. आम्ही आमची माणसं कामाला लावतो. या गावात एक पण गर्दुल्ला दिसला नाही पाहिजे. हा शब्द आहे आमचा. हा आता डॅडीने शब्द दिलाय का नाही तर विषय संपला. अहो टापाय का कोणाची इकडे यायची? हा डॅडी. अहो सरपंचाला मी हीच आयडिया देणार होतो माहिती आहे का? चला आता आपली काळजी मिटली. ही शेवटची जागा बघू आणि आपण निघू. चला. अहो कशाला कष्ट घेताय? अहो डॅडी हे सरपंचाचं कामच आहे काय. बरं चला बघूया. सरपंच समजा ती माणसं इथं असती तर आपल्याला बघून ती काही थांबली असती का इथं? हा अहो दिवसभर फिरून डोक्याचं दही झालंय. आणि आता डॅडीनी जबाबदारी घेतली म्हटल्यावर विषयच मिटला ना. चला तेच म्हणतोय आम्ही बी. चला. पण काय आहे, सरपंच कामाचे पक्के आहेत बा. असं करा सरपंच यांना जाऊ द्या सगळ्यांना. या डोक्याचं दही झालंय. आपण दोघं जाऊन झोपडी बघून येऊ. चला. नाही डॅडी ठीक आहे. आम्ही बघतो. ठीक आहे आम्ही निघतो. येत ते चला चला. डॅडी येतो. येत राहा. बघ तिकडे बघा. येत राहा. चांगलंय. अरे हो हे द्यायचंच राहिलं. ठीक आहे तुझ्यासाठी गिफ्ट. याची काय गरज होती तुळजा? अरे अशी कशी गरज नव्हती. सुखदा तुझं स्वप्न होतं की नाही एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये स्वतःची ओपीडी ओपन करणं. मग आज ते पूर्ण झालंय. म्हणून माझ्याकडनं हे छोटंसं गिफ्ट. मी खरं तर आल्यालाच देणार होते पण म्हटलं मॅडमना पेशंटमधनं डिस्टर्ब नको करायला म्हणून आता दिलं. थँक्यू सो मच तुळजा. आता तू पण तुझं क्लिनिक सुरू करणार आहेस ना? अजून किती दिवस वाट पाहणार आहेस? अगं ते काय मी कधीही करू शकते. एकदा क्लिनिक ओपन केलं की पेशंट बघीनच. पण आता सध्या तरी मी माझ्या संसाराकडे बघायचं ठरवलंय. सुखदा बाईचं लग्न फक्त तिच्या नवऱ्याशी नाही नव्हत, पूर्ण घराशी होतं. घरातली माणसंही तिच्याशी जोडली जातात. तिच्याकडे ना फक्त तिची स्वप्न अशी नाही उरत तर पूर्ण घराची, घरातल्या माणसांची स्वप्न तिची होऊन जातात. माझंही काहीसं असंच झालंय ग. आणि मी तर म्हणते ना हे चांगलंच आहे. म्हणजे आपली स्वप्न काय आपण कधीही केव्हाही पूर्ण करू शकतो. पण घरातल्या माणसांची स्वप्न पूर्ण करण्याची मजा आहे ना ती दुसऱ्या कशातच नाहीये. ते एकदा झालं ना की मग मी माझं स्वप्न नक्कीच पूर्ण करेन. किती छान बोलतेस ग तू. म्हणूनच म्हणते पेशंटला तुझ्यासारख्या छान अशा हुशार डॉक्टरची गरज भासते. तू खूप कॅपेबल डॉक्टर आहेस. काही झालं ना तर तू तुझी डॉक्टरकी सोडू नकोस. नाही सोडणार. बरं चल मी निघते आता, उशीर झालाय.
भेटूयात. बाय. बाय. अरे तुमच्या पाहुणी लागते काय ती हा आराम करू देत आहे तिला निवांत बसले कोपऱ्यात उठव तिला. ए म्हातारे उठ. पाणी. घे पाणी पी. जोवर तू आम्हाला लिंगोबाचा पत्ता सांगत नाहीस तोवर पाणी नाही मिळणार. राह तशीच. ए छत्री हा आपलं नशीब चांगलं म्हणून काल तो सखाना असते गावची माणसं इथवर आली नाहीत. हो आता हिला इथं ठेवणं आपल्याला महागात पडेल. हिला आजच रात्री इथनं हलवा. चालतंय की पण डॅडी कुठं हलवायचं? बाजूच्या गावात आपला अड्डा आहेच की. हो तिथं न्या. चालतंय. पण नेताना काळजी घ्या. जर काय गडबड झाली तर हिच्या आधी तुमचा जीव घेईन. हं? प्यायला पाणी मिळेना तुझा मास काय उतरेना. थांब तुला ताण लागली असेल ना पाणी देतो. हा पाणी देतो. कोणाचा आवाज आहे हा? बाईचा आवाज वाटला. बिचारी बिचारी गळ्यातला आवाज पण येणार. थांब, थांब. तुला भूक लागली असेल ना. भूक लागली असेल ना. थांब थांब तुला खायला देतो. हा चातर चावायची हाऊस आहे. थांब थांब तुला आता अशी अद्दल घडवतो ना बिंबीच्या बेतापासनं तू वरडशील. ए पाय धर. झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज